भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे खरातला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलीस वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल। दुपारी 2 वाजता न्यायालयामध्ये तो हजर होईल अशी माहिती मिळते। पोलीस पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची सुद्धा शक्यता आहे। कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वी त्याची चौकशी केली जाते। गेल्या साधारण 1.5 तासापासून खरातची एसआयटी पथकाकडून चौकशी सुरू आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे खरातला आणि तत्पूर्वी त्याची चौकशी सुरू आहे। साधारण 1.5 तास उलटलेला आहे। काय नेमकं घडतंय आणि कशा पद्धतीने त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे? खरे थोड्याच वेळामध्ये त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जो काही तपास झालेला आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती न्यायाधीशांच्या समोर सादर केली जाईल। त्यावेळेस न्यायाधीश त्याची बाजू पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। त्याला काही पोलिसांनी मारहाण वगैरे केली आहे का याबद्दल सुद्धा माहिती घेतील आणि इतकंच नाही तर त्याला त्याच्याकडून त्याची पोलीस कोठडी का द्यावी याविषयीचा संयुक्त जो काही युक्तिवाद असेल तो युक्तिवाद सरकारी वकील आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी करतील। आत्ता ज्यावेळेस पहिल्यांदा पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यावेळेस केवळ 1 गुन्हा दाखल झाला होता, मात्र आता अजून 5 गुन्हे दाखल झाले आहेत। म्हणजे टोटल 6 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत आणि अजून शिवनिका ट्रस्टची चौकशी जी आहे ती बाकी आहे। आपण काल जर बघितलं तर केवळ कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी चौकशी केलेली होती, मात्र अजून शिवनिका संस्थांची चौकशी पूर्णपणे बाकी आहे। त्याच्या फार्म हाऊसची चौकशी बाकी आहे, त्यामुळे अजून 8 दिवसाची पोलीस कोठडी मागतील अशी शक्यता आहे। 1 ते 1.5 तासामध्ये या संपूर्ण प्रक्रिये पार पडेल आणि आपल्याला निर्णयही समजेल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।